कोकणामध्ये अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत, खूप सुंदर, खूप बघण्यासारखी. आज आपण त्यातलंच एक ठिकाण बघणार आहोत, ते म्हणजे देवाचा डोंगर. चला बघूया. केळसकर नाका येथे सेल्फी काढून मी, माझा ऑफिसमधील मित्र शुभम, विरुदादा आणि त्याचा मुलगा अबीर आम्ही दापोलीतून देवाचा डोंगर या ठिकाणी जायला निघालो. सकाळी लवकर निघाल्यामुळे वातावरण खूपच छान होतं. दापोलीतून मंडणगड रोडला वळलो की साधारण 32 किलोमीटरवरती येतो देवाचा डोंगर. गप्पाटप्पा करत वळणावळणाच्या रस्त्याने आम्ही देवाचा डोंगर या ठिकाणी जात होतो. आजूबाजूला दिसणारं निसर्ग सौंदर्य हे खूपच अप्रतिम होतं आणि त्याचाच आनंद घेत घेत आम्ही पुढे जात होतो. आता आपण देवाचा डोंगर या ठिकाणी असलेल्या महादेव मंदिराच्या पायथ्याशी आहोत. आजूबाजूचा परिसर तुम्हाला दिसतच असेल. धुक्यानं अगदी वेढला गेलाय आणि अतिशय सुंदर नजारा आपल्याला बघायला मिळतोय. इथे आम्ही सेल्फी घेतला आणि मंदिराकडे निघालो. इथे अतिशय सुंदर असं स्वयंभू शंकराचं मंदिर आहे. विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुं गुणागार संसारपारं नतोऽहम् तुषारात्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटि
प्रभाश्री शरीरम् स्फुरन्मौलिकल्लोली इथल्या शंकर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर पडलो ते निसर्गाचं सुंदर रूप कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी. इथल्या निसर्गाचं स्वरूप हे अगदी मनाला मोहवून टाकणारं होतं. दाट धुकं, खाली आलेले ढग आणि घोंगावणारा वारा. अतिशय सुंदर सकाळ होती. आत्ता आपल्याला जी घरं दिसत आहेत ती धनगर समाजाची आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची इथे वस्ती आहे. ते इथेच शेती देखील करतात आणि इथेच राहतात. नमस्कार. आज देवाच्या डोंगरावर यायचा योग आला आहे. खूप वर्ष मनामध्ये चाललेलं कधीतरी देवाच्या डोंगरावर जाऊन बघून यावं कसं आहे काय आहे. ओंकार जोशी माझा मित्र आहे. तो म्हणाला काल सहजच विरुदादा आपण जाऊया का सकाळी फिरायला देवाच्या डोंगरावर. म्हटलं चालेल, रविवार आहे, अबीरला पण सुट्टी आहे. काही 6 वाजता दापोलीतून निघालो आणि अगदी 7 वाजता इथे देवाच्या डोंगरावर पोचलं. तुम्ही बघत असाल किती सुंदर नजारा आहे या देवाच्या डोंगरावरती आणि अतिशय म्हणजे तुमचं पाय इथून हलणार नाही इतकं मनमोहक सुंदर नजारा हा इथे आहे. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहोत देवाचं डोंगर या ठिकाणावरती आणि तुम्ही बघतच असाल आजूबाजूचा सुंदर विहंगम दृश्य. धुक्याची दाट चादर इथे पसरलेली आहे आणि 4 तालुके आणि 2 जिल्हे यांच्या केंद्रस्थानावरती असलेला म्हणजे दापोली, मंडणगड, खेड आणि महाड हे 4 तालुके आणि रत्नागिरी आणि रायगड हे 2 जिल्हे, या 2 जिल्ह्यांच्या केंद्रस्थानी असलेलं हे ठिकाण. इथे स्वयंभू शंकराचं एक चांगलं मंदिर आहे आणि म्हणूनच ह्या जागेला देवाचं डोंगर असं म्हणतात. समुद्रसपाटीपासून साधारणपणे 300 मीटर अंतरावरती असलेलं हे ठिकाण आहे आणि इथला नजारा, इथलं निसर्ग सौंदर्य हे खूपच सुंदर आहे. तुम्ही नक्की भेट द्या, तुम्हाला देखील आवडेल. देवाचं दर्शन आणि निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. आम्ही आता इथून उतरायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला हे ठिकाण जर का आवडलं असेल आणि आमचे व्लॉग देखील आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नाव आहे चॅनलचं ओंकार जोशी मुरुड. यूट्यूबला सर्च करा आणि त्याच्यावरचे व्लॉग बघून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणाला भेट नक्की द्या. अतिशय सुंदर ठिकाण.
आमचा छोटासा ट्रेक झाल्यानंतर खूपच भूक लागली होती, त्यामुळे पुन्हा दापोलीत येऊन हेदूकरांच्या फेमस मिसळीचा आस्वाद घेतला आणि आमचा आजचा दिवस हा खूपच सुंदर पद्धतीनं सुरू झाला.